एक एक तर हा विषयच थोडासा गंभीर आहे, की सर्वसामान्य ग्राहक जो आपली कार किंवा गाडी चालवतोय, त्याला E20 पेट्रोल हे दिलं जातंय, तो त्याच्या गाड्यांमध्ये भरतोय. नंतर लक्षात येतंय, की त्याच्या गाड्यांचे इंजिन खराब होत आहे. सहसा मध्यमवर्गीय जे कार वाहक असतात किंवा तसं वाहन घेऊन बाळगतात आणि चालवण्याचा प्रयत्न करतात, ते वेळोवेळी गाडी सर्व्हिसिंग करतात असं नाही. आणि मग त्यांच्यासाठी आणखीन हा प्रॉब्लेम. आत्ता जो देशातला मध्यमवर्गीय ओरडतोय, तो बहुतेक या कारणासाठी ओरडतोय, की आमच्या गाडीच्या इंजिनमध्ये आवाज येतोय, इंजिन खराब होतंय. नेमकं E20 किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा निर्णय लागू करण्याचा निर्णय का झाला? हा निर्णय बरा आहे, वाईट आहे? तुमचं मत काय? आशिष, आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण बोलतोय, जो देशातल्या कोट्यावधी लोकांना, ग्राहकांना, मतदारांना, नागरिकांना अफेक्ट करणार आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की साधारण 2001 ते 2007 वगैरे या काळामध्ये, 2005 पर्यंत मुख्यतः मी मुंबईमध्ये महाराष्ट्र टाइम्स साठी ट्रान्सपोर्ट वगैरे हे सगळं कव्हर करायचो, पेट्रोलियम इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट वगैरे. त्या काळामध्ये केंद्रात पेट्रोलियम मंत्री असलेले राम नाईक यांनी 2003च्या सुमाराला, 2 किंवा 3च्या सुमाराला अशी मुंबईमध्ये घोषणा केली होती की इथेनॉल नावाचा एक प्रकार असतो ऊसाच्या मळीपासून बनणारा, आणि तो पेट्रोलमध्ये घातला तर पेट्रोलचा, इंधनाचा खर्च कमी होतो. आमचं सरकार त्या दृष्टीने विचार करत आहे वगैरे वगैरे. म्हणजे हा विषय 20 वर्ष जुना, 20 वर्षापूर्वी प्लॅन केलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेत असताना त्यांनी पहिल्यांदा हा विचार सुरू केला की पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल घालू, परकीय चलन वाचेल, कारण पेट्रोलचं इम्पोर्ट कमी आपल्याला होईल आणि इंधन अधिक एफिशियंट होईल, म्हणजे त्याच्यामध्ये प्रदूषण कमी होईल वगैरे, असे काय काय लॉजिक त्यामध्ये दिलं गेलं. 10-15 वर्ष त्यामध्ये फारसं काही झालं नाही आणि गेल्या 3-4 वर्षापासून पुन्हा एकदा या इथेनॉलचा विषय पुढे आलाय. इथेनॉल हे ऊसाच्या मळीपासून बनणारं लिक्विड आहे, द्रव पदार्थ आहे, जो पेट्रोलियम मध्ये 5% पर्यंत आतापर्यंत मिक्स होतच होता आणि तो ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामुळे तो पेट्रोल बरोबर जळतो. आणि पेट्रोल तुम्हाला जर समजा 10 लिटर गाडीत घालण्याऐवजी तुम्ही 9.95 लिटर पेट्रोल घालता आणि 500 मिलीलिटर त्यामध्ये इथेनॉल असतं. अशी स्थिती गेल्या 4-5 वर्षापासून होती, 3-4 वर्षापासून तर होतीच होती. आता अचानकपणे केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून 20% पर्यंत इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये हा गजब झालेला आहे. त्याच्यामध्ये मुख्य आक्षेप तुम्हाला मी सांगतो, कार चालक किंवा टू व्हीलर चालक कोट्यावधी देशातले जे आहेत त्यांचा असा आहे की तुमच्या गाडीचं ऍव्हरेज, आपण जे म्हणतो ऍव्हरेज मायलेज, हे कमी होतं. तुम्ही स्वतः गाडी चालवता, तुम्ही गाडी घेऊन नवी मुंबईतून तुमच्या ऑफिसला येता, तुम्हाला माहितीये की आपल्याला आठवड्याला किती लिटर पेट्रोल लागतं किंवा महिन्याला किती लिटर पेट्रोल लागतं, किती वेळा भरायला लागतं, महिन्यातनं 4 वेळा, आठवड्यातनं एकदा तुम्ही भरत असाल. तुम्हाला डायरेक्ट आता अनुभव असा येईल की इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे तुम्हाला जास्त पेट्रोल भरावं लागतं आहे. म्हणजे तुम्ही जर 10 लिटर एका वेळी असं आठवड्यातनं एकदा किंवा काय 20 लिटर जे काय भरत असाल त्याच्यापेक्षा जास्त भरायला लागतंय, कारण बहुसंख्य लोकांचा असा अनुभव दिसतोय की, आणि त्यावर सरकारने अजून काही खुलासा दिलेला नाही, म्हणून ते आपण म्हणू शकतो की बहुसंख्य लोकांचा अनुभव तो असा आहे की मायलेज कमी झालेला आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे मायलेज साधारण 6 ते 7% किंवा 10% पर्यंत सुद्धा काही वाहनांच्या बाबतीत कमी झालेलं आहे, असं खूप लोकांचं म्हणणं आहे, मेकॅनिक लोकांचं म्हणणं आहे, वृत्तपत्रातही त्याबद्दल येतंय, कार चालक वगैरे याबद्दल बोलतायत. ती गोष्ट सरकारने खुलासा त्याचा स्पष्ट अजून केलेला नाही. दुसरा भाग तुम्ही जो म्हणालात, इंजिन मध्ये काही खराबी होणं, फ्युएल चा जो टँक असतो त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणं, फ्युएल टँक पासून इंजिन पर्यंत जी फ्युएल वाहून नेणारी जी लाईन आहे, पाईप आहे, त्याच्यामध्ये गंज येणं वगैरे, याबद्दल मात्र सरकारने असं म्हटलंय की असे काही ठोस पुरावे नाहीयेत की असं होतंय. ग्राहकांकडून अशा तक्रारी येत आहेत की असं होतंय. दिल्लीतले काही युट्यूबर आहेत, उत्तर प्रदेशातले काही युट्यूबर आहेत, त्यांनी असे शोज केलेले आहेत की मेकॅनिककडे जाऊन, गॅरेजमध्ये जाऊन, वर्कशॉपमध्ये जाऊन तिथे कसे ग्राहक येत आहेत आणि त्यांचा फ्युएल पंप, मुख्यतः एक सामान्य तुमच्या प्रेक्षकांना तेवढं तर आता माहित असेल की गाडीमध्ये फ्युएल इंधनाच्या टाकीपासून इंजिन पर्यंत नेण्यासाठी एक पंप असतो, छोटा फ्युएल पंप. तो पंप खराब होतोय अनेक गाड्यांच्या बाबतीत, जुन्या गाड्यांच्या बाबतीत. आता ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की सरकार म्हणतंय की असं काही नाहीये. ARAI नावाची जी संस्था आहे, पुण्यात आहे ती राष्ट्रीय स्तरावर गाड्यांचं परीक्षण किंवा या गोष्टी करत असते, सरकारी संस्था आहे.
त्यांनी असं एक प्रेस कॉन्फरन्स किंवा प्रेस रिलीज देऊन सांगितलं की असा काही बिघाड वगैरे होत असल्याचा पुरावा अजून आलेला नाही. पण कोर्टामध्ये कोणीतरी ग्राहक वगैरे गेले, त्याच्यावर सरकारने असं एक त्यांचं म्हणणं मांडलंय की हे आम्ही ट्रायल बेसिसवर करत आहोत आणि याच्यामध्ये खरंच काही बिघाड वगैरे होतो का हे वर्षभराने आम्ही सांगू शकू, असं अधिकृतपणे कोर्टामध्ये सरकारने सांगितलंय. त्यामुळे संदिग्धता आहे. मुख्य प्रॉब्लेम आता काय की संदिग्धता आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. सरकार म्हणते काही प्रॉब्लेम येत नाहीये, ग्राहक मात्र दावा करतायत की प्रॉब्लेम आहे. फ्युएल पंपचा प्रॉब्लेम आहे, पाईपलाईन्सचा प्रॉब्लेम आहे, इंजिनामध्ये रस्टिंग ज्याला म्हणतात, गंजणं, हा प्रॉब्लेम आहे. आता थोडं टेक्निकल सांगतो तुमच्या लोकांना, तुमच्या प्रेक्षकांना इंटरेस्टिंग वाटेल कदाचित, की विस्कॉसिटी नावाचा जो प्रकार असतो, ऑइलच्या विस्कॉसिटी पेक्षा या इथेनॉलची विस्कॉसिटी ही जास्त असल्यामुळे ते इथेनॉल हे खाली बसतंय पेट्रोल टँकमध्ये, असं एक दिसतंय की तुम्ही जर गाडी 2-3 दिवस चालवली नाही तर तुम्हाला दिसेल की पेट्रोल वर आलंय किंवा इथेनॉल खाली बसलंय आणि तो थर एक वेगळा होतोय. त्याच्यामुळे मग रस्टिंग पाईपलाईन मध्ये होणं किंवा फ्युएल पंप मध्ये ते जाणं वगैरे असा प्रकार होतोय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्वलनशीलता जी आहे ती पेट्रोलची जास्त आहे, इथेनॉलची कमी आहे. त्याच्यामुळे तुमच्या इंजिनमध्ये जेव्हा इथेनॉल मिश्रित पेट्रोल जात आहे तेव्हा पेट्रोल बर्नआउट होत आहे, त्याचा उपयोग होतोय एनर्जी निर्माण करण्यासाठी, पण इथेनॉल बर्नआउट होत नाहीये. इथेनॉलचा ज्याला आपण रसायनशास्त्रामध्ये रेसिड्यू म्हणतो, त्याचा एक थर हा उरतो आहे इंजिनमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतंय, ते इंजिन रस्टिंग होऊ शकतं लॉंग टर्म मध्ये, असं लोक म्हणत आहेत. तर त्याचा अजून काही पुरावा नाही किंवा त्याच्यात हे नाही, म्हणजे स्पष्टता काही आलेली नाही. पण दोन्ही बाजू आपला दावा खूप करत आहेत आणि नेहमीप्रमाणे सामान्य म्हणजे जुनी प्रसार माध्यम, मास मीडिया जे आहे कन्व्हेन्शनल, त्याच्यावर याच्यात काहीच येत नाहीये, कारण याच्यामध्ये सरकारला लोक धारेवर धरतायत ते त्यांना दाखवायचं नाही. पण नॉन कन्व्हेन्शनल मीडिया जे तुमच्यासारखे लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले वगैरे, आता एक रेड माईक नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी विशेषतः अगदी मर्सिडीज आणि BMW गाड्यांचे सुद्धा फ्युएल टँक कसे खराब होत आहेत आणि बदलावे लागतायत आणि त्याच्यासाठी 70,000, 1 लाख, 1.5 लाख, 1.25 लाख असा खर्च त्या कार मालकांना करायला लागतोय. अशा तऱ्हेचे शोज प्रत्यक्ष कार मालकांचे इंटरव्ह्यू घेऊन केले, त्या आधारावर आपण हे सगळं बोलतोय, कारण ते दिसतंय झालेलं. आता महत्वाचा पॉइंट, 2023च्या आधी बनलेल्या गाड्यांमध्ये हे सगळं होतंय, हा प्रॉब्लेम येतोय असं दिसतंय. 2024च्या सुरुवातीपासून ज्या कार्स आलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्या E20 फ्रेंडली, म्हणजे इथे 20% इथेनॉलला फ्रेंडली असं त्याचं सगळं स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याच्या फ्युएल पंप असेल, त्याच्या पाईपलाईन्स असतील, इंधन वाहणाऱ्या, त्याचा पेट्रोल टँक असेल किंवा त्याचं इंजिन असेल, त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा केलेल्या आहेत, बदल केलेले आहेत की ज्याच्यामध्ये 2024 पासून पुढे बनलेल्या गाड्या भारतातल्या यांना इथेनॉलचा प्रॉब्लेम नाही, निदान 20% इथेनॉल पर्यंत तरी त्याचा प्रॉब्लेम नाहीये. माझ्या दृष्टीने 2च मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे सरकार यावर परिपत्रक काढून किंवा वृत्तपत्रात वगैरे जाहिरात देऊन खुलासा स्पष्ट सरकारने आधीच का नाही केला की आम्ही हे करतोय, त्याचं अधिकृत असं कुठेही छापून आल्याचं मी तरी बघितलेलं नाही. ते का केलं गेलं नाही? एवढ्या बाकी सगळ्या जाहिराती केल्या जातात वेगवेगळ्या गोष्टीच्या, या गोष्टीची स्पष्ट जाहिरात की आम्ही उद्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून असं करत आहोत, ही का गेली नाही, हा पहिला भाग. आणि तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे काही लोक असतील जे थोडे जास्त पेट्रोल देऊन इथेनॉल अजिबात नसलेलं पेट्रोल घेऊ इच्छित असतील, तर त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध पाहिजे. तो स्पष्टपणे का नाही? आता सरकार म्हणतंय की प्रीमियम पेट्रोल आहे, 95 ऑक्टेन नावाचं किंवा 100 ऑक्टेन नावाचं जे भारत पेट्रोलियमचं स्पीड किंवा हिंदुस्थान पेट्रोलियमचं पॉवर 95 या नावाने ते उपलब्ध आहे. पण त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही की त्याच्यात इथेनॉल किती आहे. लोक म्हणतात त्याच्यात सुद्धा थोडं इथेनॉल आहे. माझं म्हणणं असं आहे की मी 120 रुपये किंवा 125 रुपये लिटरनी पेट्रोल घ्यायची तयारी माझी जर असेल, कारण माझी गाडी जुनी आहे आणि ती खराब होऊ नये अशी माझी इच्छा असेल, तर त्याची उपलब्धता ही पेट्रोलियम कंपन्यांनी म्हणजे सरकारनी, कारण त्या सरकारच्या नियंत्रणामध्ये नाही म्हटलं तरी, त्यांनी दिली पाहिजे असं नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे किंवा ग्राहक म्हणून म्हणणं आहे.